इकडे सियाला आता अग्नेयाची चुप्पी सहनच होत नव्हती. तो तिच्या जवळ असूनही खूप लांब गेल्यासारखा वाटत होतं तिला. कधी असं झालंच नव्हतं की ती दोघं रूम मध्ये असूनही इतक्या लांब राहिली असतील. कारण अग्नेय तर तिच्यापासून लांब राहणं तर कदापि शक्य नव्हतं. त्याचं तिच्यावरचं अमर्यादित प्रेम त्याला तिच्यापासून लांब राहण्याची परवानगीही द्यायचं नाही. रूममध्ये असताना तर त्याला तिचा स्पर्श लागायचाच लागायचा. पण आज नाही तो काही बोलत होता आणि नाही तिच्याकडे बघत होता. आत्ताही तो मिरर समोर उभा राहून त्याचा आवरतच होता की इथे सोफ्यावर सियाची भलती चिडचिड सुरू झालेली. त्याचं अबोल राहून तिचा जीव जाळणं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होत चाललेलं. एखाद्याने किती ते वाईट असावं ना. त्याला आपण शांत बसलोय तरी काहीच वाटत नाही का ह्या विचारात तिचे डोळे रागाने पुरतं लाल झाले. ती तणतणत उठून त्याच्या जवळ जाणार. तोच कधी नव्हे ते त्यांच्या बेडरूमच्या डोअरवर नॉक झालं आणि इथे अग्नेयच्या बुवया आकसल्या गेल्या. तर सियाच्या नजरेत आश्चर्य उमटलं. असं तर कोणालाच त्यांच्या फ्लोअरवर यायची परमिशन नव्हती. तसंही या राक्षसाचा भयानक चेहरा तरी कोणाला सकाळी सकाळी बघायचा असतो म्हणा. कारण हा रावण फक्त त्याच्या बायकोबाबतच सौम्य होता, नाही तर त्याच्यातली आग कहर होती. सियाने जाऊन दरवाजा उघडायला, "वहिनी." आपलं हे बावळट ध्यान येऊन तिच्या मिठीत असं काय पडलं की ती बिचारी तर या अनपेक्षित मिठीने स्वतःच पडता पडता वाचली. तिला अडखळलेलं बघून अग्नेय काळजीने पटकन पुढे जाणार. त्याआधीच आरवनेच तिला सांभाळून घेतलं. पण आरवच्या या अत्तीच्या उत्साहाला बघून इथे अग्निदेवतांना राग आला ना. "आरू, राजा हळू." सियाने त्याचा अल्लडपणा बघून हसतच त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटलं. ते बघून अग्नीने तर डोळे फिरवले. हिला पूर्ण जगात रागवायला रुसायला फक्त मीच भेटत असतो वाटतं. बाकीच्यांवर तर काय मॅडम भरभरून प्रेम लुटावतात. पण बघा, मी कालपासून बोलत नाही आहे तर मॅडम स्वतःहून बोलण्याचे तरी कष्ट घेतायत का? आणि का घेतील ना. मीच इतकं लाडावून ठेवलंय की आता माझ्यावरच उलटायला लागलंय. सियाला आरव सोबत इतकं नॉर्मल बोलताना बघून अग्नेयचा जीव नुसता रागात उकळू लागला. आधीच सकाळपासून ती समोर असूनही तिचा साधा आवाजही त्याने ऐकला नव्हता. त्यात या गुलाबी साडीत ती इतकी काय सुंदर दिसत होती की तिच्यावर त्याला भरभरून प्रेम येत होतं. पण त्या बिचाऱ्याचंही काय नशीब म्हणावं की आजच पावसात ऊन पडल्यासारखं झालेलं त्याला. "अरे हळू कशाला? तुला तर अजून घट्ट मिठी मारणार मी. कारण तू माझी स्वीट वहिनी आहेस ना, माझी गोड बाहुली." आरव मागे उभ्या असलेल्या अग्नेयचं फुगलेलं तोंड बघून अजूनच सियाला मिठीत कवटाळतो. त्याच्या भाईच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंगच सांगत होता की अजूनही या दोघांतला त्सुनामी शमला नाही आहे म्हणून. आणि अशात तो ह्या परिस्थितीचा फायदा घेणार नाही असं होणार होतं का? त्याच्या भाईला त्रास देण्याची आयती संधी चालून आलेली त्याला. त्याचं तो आता सोनं करूनच राहणार होता. अरे रे, बिचारा माझा भाई. अजूनही याची लंका पार लागली नाही वाटतं. पण ह्याच्यावर तर मला दयाही येऊ नये. असंच पाहिजे ह्याला. एक नंबरचा हेकेखोर माणूस आहे हा. आत्ता ह्याची तानाशाही माझी वहिनीच उधळून राहील. आरव मनातच आनंदाचे पूल बांधत ओठांतल्या ओठात गालात हसला. "आरव, आज तुला तुझ्या वहिनीवर तर जास्तच प्रेम नाही येत आहे का?" त्याची खोडी जाणून अग्नेयाने त्याच्यावर बारीक नजर रोखली. तोही तर आपल्या भावाला पुरता ओळखून होता. पण त्या जन्माच्या निर्लज्ज माणसाला त्याचा फरक तरी कुठे ना पडत होता. अरे, आता माझी वहिनी आहेच प्रेम करण्यासारखी, तर कोणाला तिच्यावर प्रेम येणार नाही बरं?
तुला पण तर येतच असेल की. आरव सियाला मागे करून तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला परत एका साईडने मिठीत घेतो. तसं त्याच्या या प्रश्नावर सियाची ही नजर थेट अग्नेयवर गेली आणि तोही तर वेडा तिच्याकडेच बघत होता. तिचे ते मोठे बोलके डोळे त्याच्या उत्तरासाठी खूपच आसुसले होते. त्याच्या उत्तरावरच श्वास अडकलेला तिचा. अहो सांगा ना, तुम्हालाही माझ्यावर प्रेम येतंय का? मी अजूनही तुमच्यासाठी महत्वाची आहे ना? तिच्या त्या गडद नजरेनेही तिच्या डोळ्यात भरू पाहणाऱ्या वसंताला अडवतच जणू त्याच्या त्या गूढ हृदयाला प्रश्न केला. आज तिच्यासाठी याचं उत्तर जाणणं खूप गरजेचं झालेलं. आत्याच्या बोलण्याला सपसेल खोटं ठरवायचं होतं तिला. जाणा, खरंच राजा, याचं उत्तर द्यायची मला काही गरज आहे. एकदा, फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघ. तुला फक्त प्रेमच प्रेम दिसेल. तुझ्या हसण्यावर, बोलण्यावर, दिसण्यावर इतकंच नाही तर तुझ्या या रागवण्यावरही तुझ्या अग्नीला नेहमीच खूप वाला प्रेम येतं. इतकं प्रेम ज्याची काहीच मर्यादा नाही. पण ह्यावेळी त्याच प्रेमाची आणि विश्वासाची परीक्षा आहे. त्याच्या नजरेने तिला इतकं खोल उत्तर देताच सियाच्या डोळ्यातला एक हट्टी ओघळ शेवटी खाली उतरून तिच्या गालावर आला. अहम अहम. पण अचानक आलेल्या घसा खाकरण्याच्या आवाजाने दोघंही पटकन भानावर आले. सियाने आरवने बघायच्या आधी लगेच तिचे डोळे कोरडे करत चेहरा फिरवला. पण अग्नेयची नजर मात्र अजूनही त्याच्या पाखरावर होती. तो बोलत नाही तर पूर्ण कोमजून गेलेलं त्याचं फूल आणि त्याचा त्यालाही तर तितकाच त्रास होत होता. आरव, इतक्या मॉर्निंगला तुझं तोंड दाखवायला तू इथे का आला आहेस ते कळेल का मला? अग्नेयने काही वैतागून आत्ता त्याची नजर आरववर आणली. त्याच्या येण्याने जणू त्याला खूपच डिस्टर्ब झालेलं. जर तो आता आला नसता तर एव्हाना त्याची जाणा नक्कीच त्याच्याशी बोलली असती. पण आता या कबाब में हड्डीच्या आशीर्वादाने सगळाच बट्ट्या बोळ झालेला. भाई, दिस इज नॉट फेअर. हा, तू विसरला का? आधी तूच येऊन माझी मॉर्निंग खराब करून गेलास ते. तेव्हा मी पण नको वाटत असतानाही तुझं तोंड बघितलंच होतं ना. काही बोललो तरी होतो का मी? आणि काय बोलणार होतो म्हणा. तू काही चॉईस तरी ठेवलेली का माझ्या समोर? आरवला अग्नेयचे चिडके भाव बघून रागच आला. म्हणून तो मुद्दाम सियासमोर बोलून गेला की तिनेही चमकून त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे तिला त्याच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही. आरू, अरे हे तर जिम मधून डायरेक्ट बाथरूम मध्ये गेलेले, मग तुला तोंड दाखवायला कधी आले? सियाच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ बघून इथे अग्नेयची रागीट नजर आरववर आली. जर तिला समजलं त्याला सगळं कळालंय तर त्याचंच काही खरं नव्हतं. कारण त्याला माहीत असूनही तो त्यावर काहीच बोलला नाही. ती हा मुद्दा पकडूनच बसणार हे फिक्स होतं. आता लागली ना वाट म्हणून सांगत असतो, भाई माझ्या नादी लागत जाऊ नको. पण तुला तर ऐकायचंच नसतं ना. आरवच्या ओठांवरची ती खुनशी स्माईल अग्नियच्या आतला ज्वालामुखी भडकवायला पुरेशी होती. पण तो तावातावाने पुढे येणार की आत्ता मात्र आरवचीही फाटली आणि तो पटकन गडबडून मागे झाला. अगं वहिनी, भाई भाई मला सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात तोंड दाखवायला आलेला ना, त्याबद्दलच बोलतोय मी. आरवने अग्नेयला तापलेलं बघून लगेच बाजू सावरली. नाही तर आत्ता या राक्षसाने त्याचाच वध केला असता. आरव, डोंट यू डेअर टू बिकम ओव्हर स्मार्ट फ्रंट ऑफ मी. आयदर आय विल किल यू. आता जर तू इथे का आला आहेस ते सांगितलं नाहीस तर मी तुला आत्ता इथूनच खाली फेकून देईन. अग्नेयचा उसळता राग बघून आरव तर भीतीने सियाच्या मागे लपला.
उगीच भडकलेल्या आगीला डिवचल्यासारखं झालं त्याला. अहो, पण त्याला आरववर रागवताना बघून सियाचं तोंड आकसलं ना. शेवटी तिचं गुणाचं बाळ होतं ना ते. हिचं हे एक बरं आहे, हिने माझ्यावर कितीही राग धरून ठेवला तरी चालतो, पण मी काय हिच्या बाळाला बोलायचं नाही. मग तसं त्या बाळालाही वाघ म्हणा ना. पण छे छे, असं ती का करणार ना. तिच्यासाठी तर तिचं बाळ नेहमी गुणाचंच असतं ना. अग्नेय सियाचं तोंड बघून सरफडतच मागे झाला. भाई, ते मोठ्या काकांची फॅमिली आलीये, सोबत आजोबाही. आरवने इतकं बोलायला अग्नेयच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. ओ येस, आय फॉरगॉट टू इन्फॉर्म यू. मला 2 दिवसाआधी कुणालचा फोन आलेला, पण कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. अग्नेयने ओशाळून त्याची मुंबई खासवत तो पटकन मागे फिरला. कारण बाकी कोणासाठी नाही, पण कुणाल आणि आजोबांसाठी तर त्याला खाली जाणं भागच होतं. ठीक आहे, मी वहिनीला खाली घेऊन जातो, तू लवकरच ये. आरवने अग्नेयाला पुढचं बोलायचा चान्सही न देता तो सियाला घेऊन निघून गेला. आरव, सियाला गेलेलं बघून इथे अग्नेयाचा लगेच हिरमोड झाला ना. तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला आता राहावलंच जात नव्हतं, पण निदान तिला मनात साठवून तरी ठेवू शकत होता तो. सिया तर नक्की कोण आलंय या विचारानेच आधीच पुरती गोंधळली होती. तिला इतकं तर माहीत होतं अग्नेयचं कुटुंबही बरंच मोठं आहे म्हणून, पण बाकी सगळ्यांना अचानक भेटण्याच्या विचारानेही ती आता चांगलीच घाबरली होती. आरू, अरे मी ह्यांच्यासोबत आली असती ना. त्या सगळ्यांसमोर जाण्याच्या कल्पनेनेच इथे लिफ्टमध्ये सियाचं हृदय भीतीने उड्या मारायला लागलं. वहिनी, अगं मी आहे ना, डोंट वरी. सियाला घेऊन आरव जसा लिफ्टमधून खाली आला, हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा आपोआप त्या दिशेला वळल्या आणि तिला बघून सगळे स्तब्ध झाले. पण सियाला मात्र सगळ्यांच्या नजरा बघून खूपच अवघडून आलं. तिने आरवचा हात अजून घट्ट करत ती थोडी त्याच्या पाठीमागे झाली. नेहमीच्या लोकांचीच फक्त तिला सवय असल्याने समोर बसलेल्या अग्नेयच्या आजोबा आणि काकांना बघून सियाची थोडी घाबरगुंडी उडाली. अहो, बोला आता, अजूनही तुम्हाला अग्नीच्या लग्नाची तक्रार आहे का? आजीने बाजूला बसलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावरचा तो सुखद आनंद बरोबर टिपला आणि त्यांचेही ओठ आनंदाने रुंदावले. वसू, अगं खरंच की अग्नीने तर हिरा शोधलाय. मला वाटलेलं तो कोणी मॉडर्न मुलगी उचलून घेऊन आलाय की काय, पण हे असं अद्भुत आणि निरागस सौंदर्य बघून मला माझ्या नातवाच्या पसंतीचा खरंच खूप अभिमान वाटतोय. सियाला बघून इतके दिवस आजोबांच्या मनात उधाणलेले वादळ जणू क्षणातच शमलं. सियाची त्या सिंपल साडीतली प्रतिमाही खूपच मोहक वाटली त्यांना. सिया राणी, इकडे ये, मी तुझी सर्वांसोबत ओळख करून देते. सुवर्णाच्या बोलण्यावर सियाने एक नजर हळूच आरवकडे बघितलं, तर त्याने नजरेनेच तिला जाण्याचा इशारा करत त्याची पकड सैल केली. तसा तिनेही हिम्मत करून कसाबसा आरवचा हात सोडला. समोरच्या सोफ्यावर बाजूबाजूला बसलेले काका आणि देविका तर तिला खाऊकी गिळू नजरेने बघतच होते, पण मोठी काकी मात्र तिची मनोमन लांबूनच नजर काढते. छोटी मॉम, अगं भेट काय तर आता होतच राहील ना, पण तिला थोडं रिलॅक्स तर होऊ दे. कदाचित नवीन चेहऱ्यांना बघून ती थोडी नर्वस झालीये. मागून आलेल्या आवाजाने सियाची नजरही तिकडे गेली, तर तिच्या समोर अग्नीच्याच वयाचा एक मुलगा येऊन हसत उभा राहिला आणि त्याच्याच बाजूला नित्या त्याला बिलगून उभी होती. तो मुलगाही दिसायला साजेसा होता, पण तिच्या अहोंची सर या कुटुंबात कोणालाच नव्हती. वहिनी, हा कुणाल दादा, मोठ्या मामांचा मुलगा.
नित्याने त्याची ओळख करून देताच सियाने हलका हसतच त्याच्यासमोर मान हलवली. तसं त्यानेही हसून तिला ग्रीट केलं. बघितलं दादा, कसे सगळे या भिकारड्या मुलीच्या मागे पुढे करतायत. सर्वांना नुसतं गुंडाळून सोडलंय हिने. माझी मुलगी तर विचारूच नको, कट्टर वहिनी भक्त आहे ती. देविका काकाच्या मनात सियाविषयी विष कालवतच होती की सियाची कुणाला ग्रीट करायची ती फॉर्मल रिॲक्शन बघून इथे काकांचा कुकर तापला ना. सुवर्णा, तुझ्या सुनेला मोठ्यांच्या पाया पडायचे संस्कारही तिच्या आईने शिकवले नाहीत का? कुणाल तिचा मोठा दीर असूनही ती त्याचा अपमान करतीये. मोठ्या काकांचा तो दणकट आवाज कानावर पडताच सिया दचकलीच. आधीच ती ह्या सगळ्यांच्या अचानक येण्याने इतकी नर्वस झालेली की तिलाही ही गोष्ट लगेच लक्षात आली नाही. पण तिची चूक लक्षात येताच ती गडबडून कुणाल समोर वाकणार की तोच कोणाचा तरी हात तिच्या खांद्यावर येत ती त्या भारगस्त मिठीत एका बाजूने सामावली गेली. तिने चमकून तिच्या बाजूला उभ्या अग्नीला बघितलं तर त्याची नजर मात्र तितकीच थेट समोर होती. पण त्याच्या त्या आश्वासक स्पर्शाने तिला किती तो आधार मिळालेला. भलेही तो तिच्याशी बोलला नव्हता, पण त्याचा स्पर्श मात्र खूप काही बोलून गेलेला. काका, ती माझी या अग्निहोत्रीची प्रिन्सेस आहे. तिला मी माझ्या डोक्यावर बसवून ठेवलंय. मग ती कोणाच्या पायात वाकलेलं मला स्वतःला तरी कसं चालेल ना. आणि राहिला तिच्या संस्कारांचा प्रश्न, तर ते दाखवण्यासाठी तिची एक झलकच पुरेशी आहे असं मला तरी प्रकर्षाने वाटतं. कारण ती जशी आहे, रिअल आहे. तिला संस्कारांचं ढोंग करायला जमतच नाही. अग्नेयच्या असं अचानक येण्याने क्षणभर सगळेच गार पडले. पण आरव मात्र गालात हसला, कारण त्याच्या भाईचं सियावरचं ते अफाट प्रेम आता काकाला त्यांची जागा दाखवणार होतं. त्याच्या बोलण्यावर आजी आणि सुवर्णासोबत नित्याही त्यांचं हसू ओठात दाबतात. पण सियाला मात्र खूपच अवघडून आलं. देवा, काय करू मी या माणसाचं? म्हणजे ह्यांना आजूबाजूला बघायचंच नसतं का? काय गरज आहे नको तिथे प्रेम उद्दू घालायची? बेडरूम मध्ये तर मौन घेऊन बसलेले आणि आता आले मोठे बायकोची वकिली करणारे. सिया लाज वाटून बाजूला हो पाहणार की अग्नियने अजूनच त्याची मिठी घट्ट केली. अग्नी, पण जशी अग्नियाच्या कानावर ही मृदू हाक पडली, त्याची काकांवरची नजर सौम्य होत कुणालवर आली आणि दोन्ही भावांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. तर मग चला, आता हे काका नेमके कोण आहेत आणि ते आणि देविका इथे कोणत्या उद्देशाने आलेत हे तर आपल्याला कळेलच. पण तुम्ही ज्या सस्पेन्सची वाट पाहताय की तो असा कोण व्हॉटेवर आहे जो आपल्या सियाला ट्रॅप करतोय, त्याचंही उत्तर लवकरच अग्नी शोधून काढेल. त्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा आणि खूप साऱ्या लोकांना शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा, कारण आता लवकरच माझ्या नवीन स्टोरीचा पोस्टर ह्याच्यावर रिलीज होईल, त्यामुळे तुम्हाला त्यालाही कनेक्ट करता येईल.